रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस, तर मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. मुंबईच्या दादर, सायन परिसरामध्ये रिमझिम पाऊस. पावसाचा जोर कमी असल्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकही सुरळीत सुरू. दरम्यान आज दिवसभरात जोरदार पावसाचा अंदाज. ठाण्याच्या शहापूरमधील डोलखांब परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. मुसळधार पावसामुळे डोलखांब परिसरात पाणी साचलं. बाजारपेठेतही पाणी शिरलं. फळ विक्रेते, दुकानदारांचे यामुळे मोठं नुकसान. पुण्यातील पवना धरण 97% भरल्यामुळे धरणातनं विसर्ग सुरू. धरणातनं 9000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार. तर पवना नदीकाठच्या ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा. पुण्यातील डिंभे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. दरम्यान धरणातनं घोड नदीपात्रामध्ये 4800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरूच. पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा. पुण्याच्या राजगडमध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू. पावसाच्या संततधारेमुळे पानशेत धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ. पावसाचा जोर कायम राहिल्यास पानशेत धरण 100% भरणार. नाशकातील नांदूर मधमेश्वर धरणाचा विसर्ग 49,000 क्युसेकपर्यंत घटला. तर 8 वक्राकार दरवाजांमधनं गोदावरीमधील सध्या विसर्ग सुरू. तर नदीकाठच्या नागरिकांना सुद्धा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या इगतपुरीमधील गोळीबार वाडी रस्ता पाण्याखाली. तर रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे 35 ते 40 आदिवासी घरांचा शहराशी संपर्क तुटलाय. परळी शहरासह परिसरात पावसाची दमदार हजेरी. तासाभराच्या पावसात रस्ते जलमय. मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा काय. साताऱ्यातील कंढेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या 4ही दरवाजांमधनं 5000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. तर कोयना धरण सध्या 73 टीएमसी एवढं भरलंय. खडकवासला धरणातनं 2996 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरण साखळीतील धरणं भरण्याच्या स्थितीत. सिंधुदुर्गातील आंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. राज्यासह गोवा, कर्नाटकातील पर्यटक सुद्धा आंबोली धबधब्यावर. माळशेजमधील काळू धबधब्यावर ट्रेकसाठी आलेल्या 2 जण त्या ठिकाणी वाहून गेलेत. वाहून गेलेल्या 2ही ट्रेकर्सचा मृत्यू. रमण अण्णापुरे आणि पवन साठे अशी मृत ट्रेकर्सची. शहापूरमध्ये चोंढा या धबधब्याखाली वाहून गेल्यामुळे एकाचा मृत्यू. धबधब्याखाली 5 पर्यटक वाहून गेलेत. त्यापैकी 3 पर्यटकांना स्थानिकांच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची उघडी. तर 96 तासांनंतर निफाड सिन्नर राज्य महामार्गावरील पूल वाहतुकीसाठी खुला. पूल बंद असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पुणे शहरातील 61,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार. तर अद्यापही जिल्ह्यामध्ये 46,000 शेतकऱ्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार. सहकार विभागाची ही माहिती. गोंदियाच्या कटंगीमध्ये पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती या प्रमाणपत्रांचं वाटप. राज्य सरकारच्या कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 36,757 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादीही जाहीर. शेतकऱ्यांची 276 कोटी 71 लाखांची कर्जमाफी होणार. अमरावतीच्या मेळघाटात टीटा यांच्यानंतर बिजुधावडी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय. 30 ते 40 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यात आल्यानं ही विषबाधा झाल्याची माहिती. मेळघाटातील टिटंबा आश्रमशाळेतील 70 विद्यार्थ्यांना अन्नातनं विषबाधा. घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची आश्रमशाळेला भेट. कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश. धुळ्याच्या साक्री तालुक्यातल्या लाटीपाडा धरण भरल्यामुळे आता स्थानिकांकडून जलपूजन. दोन्ही धरणं तुडुंब भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण. वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची पेरणी आता अंतिम टप्प्यात. सुमारे 98% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ, तर सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात घट. रायगड जिल्ह्यातील लोणेरे, पंधाळगर या भागामध्ये भात लावणीच्या कामांना वेग. शेतात साचलेल्या पाण्यामध्ये उतरून शेतकऱ्यांकडून भात लावणी सध्या सुरू. जळगाव शहरातील आरेल चौफुलीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत कामगाराचा मृत्यू. दुचाकीनं घरी जात असताना दुर्दैवी अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. सोलापुरात सुशील नगर परिसरामध्ये आई आणि मुलीनं जीवन संपवलं. रेल्वेखाली झोकून देत मायलेकींनी आयुष्य संपवल्याची घटना. मायलेकींनी टोकाचा निर्णय का घेतला याचं कारण अद्याप अस्पष्ट. अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये नीट परीक्षेमध्ये कमी गुण आल्यामुळे विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं. कुटुंबियांची माहिती. खासदार निलेश लंकेंकडून तिच्या कुटुंबियांची भेट.
जळगावमध्ये पतीकडून पत्नीची हत्या, शेत विकण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर हत्या। भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा या ठिकाणची ही घटना। आरोपी पती आत्माराम राठोड याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबईमध्ये कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। 5 कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त। कुरिअरद्वारे ड्रग्ज न्यूझीलंडला पाठवले जात होते। नाशिकच्या सिन्नरमधील मरहळ जवळील समृद्धी महामार्गालगत अज्ञात वाहनानं विषारी आणि धोकादायक रसायन ओतलं, तर नागरिकांच्या आरोग्यासह शेतीही धोक्यात। संबंधित टँकर चालकाचा तातडीनं शोध घेण्यासाठी कारवाई करण्याची मागणी। कोट्यावधींच्या माणगाव तहसील कार्यालयामध्ये शौचालयाच्या असह्य दुर्गंधीनं नागरिक त्रस्त। स्वच्छ भारतच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह, तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापाची ही लाट। पिंपरी चिंचवड शहरातनं जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर या ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य। पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे, खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची ही नागरिकांची मागणी। रायगडच्या रोहा मुरुड मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। छोट्या मोठ्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला। खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची ही मागणी। अकोल्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू। पीडितेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा संताप। आरोपी पोलिसांच्या अटकेसाठी कुटुंबियांचा रास्तारोको। कल्याणच्या आंबिवलीमध्ये एनआरसी कंपनीची संरक्षक भिंत धावत्या रिक्षावर कोसळली। रिक्षा चालक यामध्ये जखमी। नागरिकांकडून संताप व्यक्त। नागपुरातील मानेवाडा घाटाजवळ जुन्या वादातनं दोघांवर हल्ला। हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी। पवन सूर्यवंशी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव, तर अमन काळे हा गंभीर जखमी। हल्ला झालेले दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याची माहिती। हत्या प्रकरणामध्ये 5 आरोपी ताब्यात। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात आरपीआय आठवले गटाकडून निदर्शनं। आरपीआय आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात ही निदर्शनं। आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती। नाशिकच्या कळवणमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के। पश्चिम पट्ट्यातील दळवट भागामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। रात्रीच्या सुमारास घराचे पत्रे, भिंत, खिडकीमध्ये हालचाल। नागरिकांना साधारणतः 20 ते 30 सेकंद हे धक्के जाणवले। बुलढाणा जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी 298 नामनिर्देशन अर्ज। 21 जागांसाठी निवडणूक होणार। जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय पॅनलची चाचपणी। नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची ही शक्यता। बीडच्या परळी तीर्थक्षेत्र विकासाचं काम रखडलं। भाविकांना यंदाही उत्तर पायऱ्यांवरच उभं राहून दर्शन घ्यावं लागणार। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि स्वर्गीय अजित पवार यांनी केलं होतं या कामाचं भूमिपूजन। रत्नागिरीमधील गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात, तर पुरातत्व विभागाची भूसंपादन प्रक्रिया सुरू। किल्ला खासगी मालमत्ता असून किल्ला शासनानं ताब्यात घेण्यास संवर्धन आणि जतन होण्यास मदत होणार। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला दुसरं पदक। वेटलिफ्टर मीराबाई चानूची सुवर्णपदकांची हॅट्रिक। वेटलिफ्टर श्रीकांत सिंगनं रौप्य पदक जिंकलं। 2026च्या या स्पर्धेमध्ये भारताचं हे पहिलं सुवर्णपदक। हवामानात सुधारणा झाल्यामुळे 6 दिवसांनंतर आता अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू। जम्मूहून 6,000हून अधिक भाविक काश्मीरकडे रवाना। पहलगाम आणि बलटाल या दोन्ही मार्गांवरून या यात्रेला हिरवा कंदील। आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव। कोरोनाचे 10 नवे रुग्ण आढळले, तर 4 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू। कोरोनाच्या शिरकावानंतर आरोग्य विभाग अलर्ट मोडवर।